नीटचे पेपर फोडणाऱ्या प्राध्यापकांना लाज वाटली पाहिजे. एवढ्या चांगल्या आणि पुण्यातले 3-3 जण पेपर सेट करायला कसे असतात आणि तेच 3 जण पकडले जातात. काहीतरी कनेक्शन असेल ना पुण्यातलं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया हिज लॉर्डशिप सूर्यकांतजी यांनी जे काही म्हटलं की कॉक्रोच येते, हे त्याने का म्हटलंय माहित नाही, पण तरुणांच्या माथ्यात डोक्यात गेलं ते की आम्हाला कॉक्रोच म्हणतं काय. आणि कॉक्रोच हा असा प्राणी आहे की तो कुठल्याही परिस्थितीत जिवंत राहतो. आणि एक लक्षात घ्या, या एका शब्दामुळे देशभरातलं वातावरण बदललं. कॉक्रोच जनता पार्टी कोणाच्या सुपीक डोक्यातनं बाहेर पडली मला माहित नाही, पण 25 कोटी फॉलोअर झालेत. 25 कोटी फॉलोअर. आणि कोणी म्हणेल की त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं, त्यांना हे केलं, त्याला तुम्ही घाबरवून तर कुठलंच आंदोलन दाबू शकत नाही. जर दाबू शकले असते तर 1942चं आंदोलन गोळ्यांच्या आधारावरती ब्रिटिश दाबू शकले असते. ते दाबू शकले नाहीत कधी आंदोलन, तर तुम्ही काय दाबणार? किती जणांना माराल? ज्याप्रमाणे तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे महागाईचा देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न. सगळेच प्रश्न उभे राहणार आहेत. महागाईचा प्रश्न उभा राहणार आहे, बेरोजगारीचा प्रश्न उभा राहणार आहे, शेतीचा प्रश्न उभा राहणार आहे, शेतीमालाचा प्रश्न उभा राहणार आहे, वाहतुकीचा प्रश्न उभा राहणार. सगळे प्रश्न या देशासमोर पुढच्या 8-10 दिवसामध्ये उभे राहतील. नीटचा देखील पेपर फुटी प्रकरण ताजंच आहे. कारण नीटचे पेपर फोडणाऱ्या प्राध्यापकांना लाज वाटली पाहिजे. एवढ्या चांगल्या आणि पुण्यातले 3-3 जण पेपर सेट करायला कसे असतात आणि तेच 3 जण पकडले जातात. काहीतरी कनेक्शन असेल ना पुण्यातलं. नीटचे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या पण केलेली आहे. करणारा पोरं आत्महत्याच करणार आहे. राहिलंय का भारतामध्ये? पेपर फोडण्यासाठी जर शिकलेले सावरलेली लोक पुढे येत असतील आणि करोडो रुपये घेऊन पेपर फोडणार असतील तर आमचं आयुष्य ते बर्बाद करतायत असं पोरांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.